बघा पप्पा मेकअप करतात ते. आता लाईट गेले, मेकअप कसा करू समजत नाहीये मला आता. कसा वाटतोय का गावाला? खूप मस्त. किती मज्जा आली गाईज माहितीये, अख्खा ट्रॅव्हल. आता आम्ही सगळ्यांना भेटतो गाईज, जाम मज्जा येणार आहे. ब्लॉग बघा शेवटपर्यंत. गाईज फायनली आम्ही गावाला पोचलो. हे बघा गाईज, गावाचं वातावरण जाम थंडी आहे इथं, लय भारी वाटतंय गाईज गावाला. चला आता सगळ्यांना भेटतो आम्ही. चला. कोण आहे मी? कोण आहे मी? शॉनिक. हाय हाय, तू कशी आहेस? मेकअप बघ ना ग. गाईस ही आमची नवरी. जेवण बनतोय वाटतं. हाय बघा जेवण. काय रील्स काढते? कसे आहेत? बरे आहेत का? गाईस आता मी इथं गेली, इथं सगळे रेडी होतात ते. तर आता मी चालले माझ्या दीदीच्या घरी, म्हणजे वर्षा दीदीच्या घरी, नवरीच्या बहिणीच्या घरी. हे बघा गाईस बाई. A few moments later. आता आम्ही चाललोय घरी. आता रेडी होतो, सगळं हळदीची तयारी करतात ते. चला रेडी होते मी. तर अंधार खूप जास्त आहे, लगेच काय दिसतच नाही. हे बघा, हे बघा पप्पा मेकअप करतात ते. बघू कसे दिसतात मला सांगा कमेंट मध्ये. आता काही आम्ही आता पण तयारी करून घेतो पटकन. चला पप्पा किती मेकअप करता. बघा हा घर आहे गावचा. हा किचन अजून बनतोय वाटतं दुसऱ्या साईडला. मेकअप मेकअप गाईज कसे दिसतात कमेंट मध्ये सांगा. मी पटकन रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. जाम थंड पाणी आहे, तर चला गाईज आता मी रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. Meanwhile. तर गाईज बघा इथं आमचा लुक झालाय आणि पण गाईज इथं लाईट गेले, मेकअप कसा करू समजत नाहीये मला आता. सगळे बघा गाईज टॉर्च लावून मेकअप करतात. गाईज मला मेकअप करायचा आणि आता हळदीचा टाइम आहे. लाईट गेले, कशी मेकअप करू काहीच समजत नाही. हलू नको माझे केस मम्मी बांधते आता. काही लाईट नाही, मला काय दिसत तर आहे. आमचा फायनल लुक झालाय आणि इथं नवरीची हळद चालू आहे आणि आम्ही जस्ट आलो आहे. हळद चालू झाले, कॉपीराईट लागत याला काहीच बोलत नाही. तर गाईज इथं नवरीला हळद लावतात आणि हळद लावायच्या पहिले आंघोळ घालतात. आणि हे बघा गाईज नवरी कशी हाय करते. आमच्या गावाला मामानी नवरीला उचलायचं असतं आणि सो माझे पप्पा उचलतात ते नवरीला आणि त्यांचा जाम विचार चाललेला की पाडतील बिडतील. तर गाईज फायनली माझ्या पप्पांनी उचलली तिला.
ते सगळे इमोशनल झाले आणि खूप जास्त रडत होते आणि आम्हाला काढायचे होते फोटो. तर आम्ही नवरीला त्याच अवस्थेत फोटोशूट करायला लावलं. नाही डायरेक्ट दारात सोडतो. आमची हळद आता संपलेली आहे. बघा गाईज एवढे हळद लावले, जाम मजा आली हळद खेळायला. आता आम्ही चाललोय नाचायला, जेवण झालं आता चाललोय नाचायला. चला. तर गाईज इथं एवढी जास्ती डेंजर हळदी खेळल्याच्या नंतर नवरी फ्रेश वगैरे होऊन आली आणि नवरी खूप जास्ती गोड आणि भारी दिसत होती. गाईज ह्या पुढे आम्ही खूप जास्ती मजा केली, खूप जास्ती धमाल केली, खूप नाचलो गाईज. आणि खूप जास्ती व्हिडिओज होते ते मला टाकायला नाही जमणार कारण की कॉपीराईट्स इश्यूमुळे. तर तुम्हाला पण बघून वैताग येईल आणि म्हणून मी टाकले पण नाही. तर गाईज जेवढे मला टाकायला जमले आणि मला वाटले टाकूशी तेच मी टाकले. तर गाईज नाचून नाचून खूप जास्त भूक लागली आणि आम्ही परत जेवायला आलो. आणि मी नाही जेवते गाईज, मला हे लोक चारतात. आमची हळद संपली, जाम मजा आली गाईज. हळद लय नाचलो, जाम मजा केली. तुम्ही क्लिप्स बघा. आणि मी जास्त ब्लॉग नाही शूट केला कारण की आवाज नव्हता येत आणि सॉन्ग चालू होते ते कॉपीराईट लागला असता. मी फेस वगैरे नाही वॉश केला गाईज कारण की जाम थंडी आहे, आता फक्त वाईपने पुसून घेईल. तर मी माझा ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असे इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. आता लग्नाचा ब्लॉग तर येणार आहे, त्यासाठी पण सबस्क्राईब करा. तर चला बाय गाईज, गुड नाईट.